बारामती रोडवरील जैनकवाडी फाटा तालुका बारामती इथं रात्रीच्या वेळी कोयता व लोखंडी दांडक्याचा धाक दाखवत कार अडवून जबरदस्तीनं प्रवाशांवर प्राणघातक हल्ला करून लूटमार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात 6 ते 7 अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत विश्वराजे उर्फ विश्वा चंद्रशेखर पाटील, वय वर्ष 18, मूळ राहणार उंबरड, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर, सध्या राहणार शारदानगर, बारामती यांनी फिर्याद दिली आहे। फिर्यादी व त्यांचे सहकारी मारुती सुझुकी कंपनीच्या कॅरी गाडीतून प्रवास करत असताना दिनांक 7 रोजी रात्री 8:30च्या सुमारास जैनकवाडी फाट्याजवळ 6 ते 7 अनोळखी इसमांनी अचानक रस्त्यात आडवे जाऊन त्यांची गाडी अडवली। हल्लेखोरांनी गाडीच्या काचा फोडून कोयता व लोखंडी दांडक्यांचा धाक दाखवत दहशत निर्माण केली। यावेळी फिर्यादीच्या डोक्यावर कोयत्यानं वार करून त्यांना जखमी करण्यात आले व जबरदस्तीने लूटमार करण्यात आली। या हल्ल्यात स्कायबॅग कंपनीची जांभळ्या रंगाची बॅग, काळ्या रंगाची बॅग, चालकाचा मोटोरोला कंपनीचा निळ्या रंगाचा मोबाईल, रेडमी कंपनीची पॉवर बँक, एटीएम कार्ड, विविध कागदपत्रे व रोख रक्कम असा सुमारे 12,020 रुपयांचा मुद्देमाल लुटण्यात आला। टोळी धुडगूस घालत असल्याची माहिती होमगार्ड जवान सुमित सूर्यवंशी यांनी तत्काळ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना दिली। माहिती मिळताच यादव यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या स्टाफसह घटनास्थळी धाव घेतली। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींचे वर्णन व वापरलेल्या वाहनाच्या आधारे तातडीनं शोध मोहीम सुरू करण्यात आली। भिगवण, दौंड व यवत पोलीस ठाण्यांना सतर्क करण्यात आले। मोटरसायकल व रिक्षाच्या मदतीनं पळून जाणाऱ्या आरोपींचा केडगाव चौफुला सुपा रोडवर थरारक पाठलाग करण्यात आला। यावेळी 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। पुढील शोध मोहिमेत आणखी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार झाला आहे। त्याचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे। या टोळीनं करकुंभ येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावरील सेल्समन रवींद्र महेश खडके, वय वर्ष 26, याच्यावरही कोयत्यानं गंभीर हल्ला केल्याचं निष्पन्न झालं आहे। अटकेतील आरोपींकडून 3 धारदार कोयते, एक मोठा बेसबॉल रॉड तसेच चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कृष्णा राजू मोरे, मार्केट यार्ड, पुणे, रुपेश सुरेश अडवाल, रासकर पार्क, कात्रज, संकेत अनंत शिलते, पर्वती दर्शन, पुणे व ईश्वर महादेव मिसाळ, खोपडे नगर, कात्रज यांचा समावेश आहे। या कारवाईसाठी निरगुडे, भिगवण व कुरकुंभ परिसरातील स्थानिक नागरिकांनी मोलाचं सहकार्य केले। कोयत्यासारख्या धारदार शस्त्राचा वापर करून दहशत माजवणाऱ्या टोळीवर वेळेत कारवाई करून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिल्याबद्दल बारामती तालुका पोलिसांच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम 310, 311 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी दिली आहे। दरम्यान रस्त्यावरून प्रवास करताना संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा किंवा 112 या क्रमांकावर कॉल करावा असं आवाहन पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी केले आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।